हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. स्पर्धा परीक्षांमधल्या इंग्लिश विषयाची तयारी करण्यासाठी आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओज पोस्ट करत असतो. आता उद्यापासून तुमच्या सगळ्यांच्या परीक्षा आहेत आणि लास्ट मिनिट रिव्हिजन म्हणून मी व्होकॅब्युलरीची ही सिरीज कंडक्ट करत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण नेहमीच्या स्वरूपात प्रश्न उत्तरं बघणार नाही आहेत. आपण काय करत असतो, प्रश्न उत्तरं बघतो, त्यांचे ऑप्शन्स कसे असतात, ते एलिमिनेट कसे करायचे आणि उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं हे मी तुम्हाला अगदी शब्दानुसार सांगत असते. पण आजच्या लेक्चरमध्ये तसं नसणार आहे. आजची आपली फास्ट ट्रॅक रिव्हिजन आहे. तुम्ही थंबनेल बघितलंच असेल. तर त्यामध्ये आज तुम्हाला लक्षात येईल की आपण फक्त एक म्हण काय आहे किंवा इडम काय आहे आणि त्याचा अर्थ काय असतो इतकंच आपण आज बघणार आहे. आणि अधेमध्ये जिथे गरजेची आहे तिथे तुम्हाला इडम्स अँड फ्रेजेसचे सिनॉनिम्स पण मिळतील किंवा मग सिनॉनिम्स, व्होकॅब्युलरी, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स असं काही त्याच्याशी रिलेटेड आहे का, या पद्धतीने आपण व्होकॅब्युलरीची फास्ट ट्रॅक रिव्हिजन करणार आहे. आजचा टॉपिक इडम्स अँड फ्रेजेसचा आहे. तुम्हाला जर वेगळ्या टॉपिकवरती सुद्धा अशा प्रकारची फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच घ्यायची असेल इंग्लिश ग्रामरच्या संबंधातली, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तसं कळवायला विसरू नका की तुम्हाला नक्की कशावरती व्हिडिओ पाहिजेत. आपण त्या पद्धतीने लेक्चर्स फ्रेम करूयात. आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. आजच्या लेक्चरमध्ये आपण स्पेसिफिकली इडम्स अँड फ्रेजेसची फास्ट ट्रॅक रिव्हिजन करत आहोत. तुम्हाला इडम्स अँड फ्रेजेस भरपूर आहेत, त्या पटपट रिवाईज व्हाव्यात यासाठी हे लेक्चर असणार आहे. यामध्ये खूप डिटेलमध्ये तुम्हाला शिकवलं जाणार नाही, कारण आपल्याला फक्त आज रिव्हिजन करायची आहे. परीक्षा अगदी तोंडावर आलेली आहे, उद्याच म्हटलं तरीही काही हरकत नाही. त्यामुळे तुम्हाला या म्हणी पटापट बघायच्या आहेत. सुरुवात करूया लगेचच. आपली आजची पहिली म्हण आहे अ स्नेक इन द ग्रास. ओके, आता हे लक्षात कसं ठेवायचं, ग्रासमध्ये स्नेक असतो म्हणजे तो आपल्यातलाच आहे असं दाखवून ती व्यक्ती आपल्याला फसवत असते. त्याला म्हणायचं अनरिलायबल पर्सन. ओके, अन अनरिलायबल पर्सन म्हणजे अशी व्यक्ती ज्याच्यावर आपण भरोसा ठेवू शकत नाही. यासाठीच आणखीन एक शब्द आहे तो म्हणजे डिसाइडफुल. मी तुम्हाला काय म्हटलं मगाशी की आपण जे काही लेक्चरमध्ये बघणार आहोत म्हणी, तर आपण आज इडम्स अँड फ्रेजेस तर करणारच आहोत. त्याशिवाय तुम्हाला सिनॉनिम्स, अँटोनिम्स, होमोनिम्स किंवा इडम्स अँड फ्रेजेससाठी सुद्धा सिमिलर इडम्स असू शकतात, त्या पण तुम्हाला समजतील. ओके, हा शब्द महत्त्वाचा आहे. अ स्नेक इन द ग्रास, अन अनरिलायबल पर्सन. तो आपल्यातलाच आहे असं दाखवतो, पण त्याच्यावर आपण भरोसा ठेवू शकत नाही. नेक्स्ट आहे अ स्क्वेअर डील. अ स्क्वेअर डील म्हणजे काय? फेअर ॲग्रीमेंट. अ फेअर ॲग्रीमेंट म्हणजे आपण दोन व्यक्तींमध्ये जर ॲग्रीमेंट केला असेल, जो काही समझोता करार झालेला असेल, तो दोघांच्याही भल्याचा विचार करून झालेला असेल. ओके, म्हणजे दोघांसाठी सुद्धा विन विन सिच्युएशन असेल, कोणाचंही ह्याच्यामध्ये नुकसान होणार नाही. त्यामुळे आपण याला काय म्हणतोय? अ स्क्वेअर डील. ओके, अ स्क्वेअर डील, दोघांमधला समझोता आणि तो फेअर असेल, योग्य असेल. नेक्स्ट आहे ॲट अ स्टोन्स थ्रो अवे. ओके, अ स्टोन्स थ्रो अवे किंवा मग ॲट स्टोन्स थ्रो अशी सुद्धा म्हण आहे. याचा अर्थ काय असतो? तुम्ही एखादा दगड फेकलात तर तो फार तर फार किती लांब जातो? साधारण 100 मीटरच्या आसपास जाईल. त्यामुळे तो फार काही लांब जात नाही, याचाच अर्थ ॲट अ शॉर्ट डिस्टन्स किंवा मग शॉर्टेस्ट डिस्टन्स असा जरी ऑप्शन आला तरीही तुम्ही तो सिलेक्ट करा. जास्तीत जास्त जवळचं अंतर असं सांगण्यासाठी आपण ही म्हण वापरतो. अशाच पद्धतीची आणखीन एक म्हण आपल्याला माहिती आहे, ॲज द क्रो फ्लाईज. ओके, ॲज द क्रो फ्लाईज म्हणजे ज्या दिशेने तो जात आहे किंवा मग अगदी जवळच्या अंतरावरती. ही अशा पद्धतीची आपण एक म्हण बघितलेली आहे. वनरक्षकची जी आपण प्रश्नपत्रिका सोडवलेली त्यात होतं. ओके, अगदी जवळचं अंतर. तुम्हाला सिनॉनिम सुद्धा समजलेलं आहे. अ स्टोन्स थ्रो अवे. इथं स्टोन्स थ्रो हा शब्द लक्षात ठेवा आणि थ्रोवरून क्रो सुद्धा लक्षात ठेवा. ओके, अबाव बोर्ड. अबाव बोर्ड म्हणजे काय? आता इथे अबाव बोर्डचा आणि याच्या मिनिंगचा फार काही कनेक्शन लागत नाहीये. थोडीशी ही म्हण लक्षात ठेवताना व्यवस्थित ठेवा. अबाव बोर्ड, ऑनेस्ट और फ्रँक और विदाउट एनी सिक्रेट. म्हणजे जे आहे ते आहे सगळं, आपण म्हणतो ना एक खुली किताब की तरह आहे. म्हणजे जे काही आहे ते सगळं अबाव बोर्ड आहे, आतमध्ये काहीही दडवून ठेवलेलं नाही. ओके, सो नॉट अंडर बोर्ड, इट इज अबाव बोर्ड. ॲसिड टेस्टचं मिनिंग काय असतं? डेफिनेट प्रूफ ऑफ ट्रूथ ऑर फॉल्सहुड. आपण म्हणतो ना दूध का दूध, पाणी का पाणी. लगेचच आपण ती टेस्ट करून बघायचं, म्हणजे हे ॲसिड आहे का बेस आहे हे कळण्यासाठी आपण लगेचच ती स्ट्रेप्स वगैरे वापरतो, pH लेवल किती आहे काउंट करतो. त्यावरून तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. ॲसिड टेस्ट, दूध का दूध, पाणी का पाणी हे लक्षात ठेवा. डेफिनेट प्रूफ. ओके, विदाऊट प्रूफ बोलत नाहीये इथे आपण, विथ प्रूफ बोलणार आहोत आणि तो सुद्धा एक्झॅक्ट प्रूफ असणार आहे, हे इथे महत्त्वाचं आहे. मग तो फक्त सत्याबद्दलच आहे का? नाही, एखाद्या फॉल्स गोष्टीबद्दल सुद्धा तुम्ही प्रूफ देऊ शकता. दोन्हीसाठी ही टेस्ट काम करते, ॲसिड टेस्ट. नेक्स्ट आहे ऑल अँड सुंड्री. आता इथे आहे विदाऊट एनी डिस्टिंक्शन, ऑल इन्क्लुडेड. म्हणजे इथे कोणालाही स्पेशल ट्रीटमेंट दिलेली नाही. ओके, स्पेशल ट्रीटमेंट दिलेली नाही, यावरून हे तुम्ही लक्षात ठेवू शकता.
ठीक आहे, सगळे सगळे समान येणार. याच्यात तुम्हाला सगळे एकत्र आहेत, एका लेवलला आहेत असं आपण म्हणू शकतो. सर्वजण एका लेवलला आहेत. नो स्पेशल ट्रीटमेंट. नेक्स्ट आहे बाईट समवन्स हेड ऑफ. OFF ऑफ आहे, नीट लक्ष देऊन बघा. समवन्स, आता इथे ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची, जर म्हणी वाक्यामध्ये तुम्हाला दिलेल्या असतील, परीक्षेमध्ये इडम्स अँड फ्रेजेस वाक्यात वापरलेल्या असतील, तर समवनच्या जागी जो कर्ता दिलेला आहे मे बी त्याच्याबद्दल पण इथे उच्चार असू शकतो. हिज हेड ऑफ असं पण म्हणता येईल. ठीक आहे, त्यामुळे इथे प्रोनाऊन वेगळं असू शकतं. फक्त म्हण लक्षात ठेवताना बाईट समवन्स हेड ऑफ असं लक्षात ठेवा. याचा अर्थ असतो स्पीक अँग्रीली विदाऊट एनी रिझन. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कुठलंही कारण नसताना उगाचच आरडाओरडा करणे. रिस्पॉन्ड टू समवन विथ अँगर दॅट इज ऑफन सडन. म्हणजे अगदी पटकन आपण रागाला जातो, चिडतो, त्या अर्थाने आपण बाईट समवन्स हेड ऑफ म्हणतो. इथे दुसऱ्याचं डोकं खाणं नाही. ओके, आपल्याला वाटू शकतं की हां, दुसऱ्याचं डोकं खाणं याचा अर्थ दुसऱ्याला त्रास देणं या अर्थाची म्हण आहे का, पण नाही, याचा अर्थ थोडा वेगळा आहे. तुम्ही नीट लक्षात ठेवा की एखाद्यावरती विनाकारण ओरडणे, काहीही कारण नसताना ओरडणे, दॅट मीन्स बाईट समवन्स हेड ऑफ. ओके, तुम्ही त्याचं डोकं खाऊन टाकताय. ऑफ. नेक्स्ट आहे बाईट द बुलेट. बाईट द बुलेट, फोर्स युअरसेल्फ टू डू समथिंग अनप्लीझंट. ओके, जर आपल्याला बंदुकीची गोळी खायला सांगितली तर आपण ती खरंच खाऊ का? नाही. सो आपल्याला तो पर्यायच नाही आहे. एखादी गोष्ट अननेसेसरी आहे, अनप्लीझंट आहे, अनवॉन्टेड आहे, अशा कोणत्याही गोष्टीसाठी आपल्याला फोर्स केलं जात आहे, ती कृती करण्यासाठी इथे फोर्स केलं जात आहे, जबरदस्ती केली जात आहे, तर आपण म्हणू शकतो की दे मेड मी बाईट द बुलेट असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट आहे ब्लो वन्स ओन ट्रम्पेट. आता इथे वन्स हा शब्द सुद्धा वाक्यात जर तुम्हाला इडम दिली असेल तर तिथे योग्य ते प्रोनाऊन वापरून ती म्हण आपल्याला दिलेली असू शकते. फक्त आपल्याला हा ब्लो शब्द लक्षात ठेवायचा आहे, ओन ट्रम्पेट हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. आता ट्रम्पेट म्हणजे काय माहिती आहे का? असं एक पिपानीसारखं वाद्य असतं ते. ठीक आहे, ट्रम्पेट म्हणतात त्याला. सो ब्लो वन्स ओन ट्रम्पेट म्हणजे फक्त स्वतःचंच गुणगान गाणे. प्रेज वन सेल्फ, दॅट इज स्वतःचंच गुणगान गाणे. मी तुम्हाला याच्यासाठी एक वन वर्ड सबस्टिट्यूशन सांगते, ते म्हणजे नार्सिसिस्ट. ओके, नार्सिसिस्ट हा सुद्धा गर्विष्ठ असतो, स्वतःचं कौतुक करणं, गुणगान गाणं हे त्याला फार आवडत असतं. ओके, तुम्हाला इडम्स अँड फ्रेजेसचा अभ्यास करताना बऱ्यापैकी वन वर्ड सबस्टिट्यूशन, सिनोनिम्सचा पण अभ्यास होतच राहणार आहे. पुढची आपली म्हण आहे ती म्हणजे ब्लू ब्लडेड. आता ब्लू हा शब्द आयोगाचा फेवरेट आहे. आता थोडंसं लक्ष देऊन बघा. एक काम करा, ब्लूवरून ज्या म्हणी आहेत ना, ब्लूवरून जे इडम्स अँड फ्रेजेस आहेत ते एका ठिकाणी लिहून काढा. मग ते ब्लू मून असू दे, वन्स इन अ ब्लू मून, आउट ऑफ द ब्लू, ब्लू ब्लडेड, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या म्हणी आहेत. याचा अर्थ असतो नोबेल बर्थ. आपण म्हणतो ना घरंदाज आहे, या अर्थाने एखादी गोष्ट नोबेल ब्लडेड किंवा ब्लू ब्लडेड असं आपण म्हणू शकतो. ओके, नोबेल बर्थ, एखाद्या प्रतिष्ठित घरात एखाद्याचा जन्म झालेला असेल तर त्याला ब्लू ब्लडेड म्हणतात. नेक्स्ट आहे ब्रेक फ्रेश ग्राउंड. डू ऑर डिस्कवर समथिंग न्यू. ब्रेक फ्रेश ग्राउंड. आता इथे फ्रेश हा शब्द आपल्यासाठी कीवर्ड ठरतो, बरोबर. फ्रेश म्हणजे अगदी ताजं नवीन, बरोबर. सो एखादी न्यू गोष्ट आहे, नवीनच गोष्ट आहे. आणि ब्रेक ग्राउंड म्हणजे काय, काहीतरी नवीन उगवलेलं आहे अशा अर्थाने पण आपण म्हणू शकतो, जी गोष्ट आधी अस्तित्वात नव्हती. ओके, आपण एखाद्या गोष्टीचं डिस्कव्हरेशन केलेलं आहे, एक्सप्लोअर केलेलं आहे. ओके, तुम्हाला या ठिकाणी असे वेगवेगळे सिनोनिम्स येऊ शकतात. डिस्कवरच्या जागी एक्सप्लोअर हा शब्द सुद्धा असू शकतो. सो तुम्हाला या गोष्टी थोड्याशा बघाव्या लागतील. डिस्कवरसाठी समजा एक्सप्लोअर शब्द वापरला तर तो सुद्धा योग्य असेल. नेक्स्ट आहे बिल्ड कॅसल इन द एअर. दॅट मीन्स टू डे ड्रीम और हॅव अनरिअलिस्टिक आयडियाज. म्हणजे इथे आपण कॅसल म्हणजे काय असतं, बंगला बांधणे या अर्थाने, बरोबर. इथे आपण काय करतोय, हवेत बंगला बांधतोय. याला तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं तर खयाली पुलाव पण म्हणू शकतो आपण, म्हणजे डे ड्रीम करणं. ठीक आहे, उगाचच काही दिवस स्वप्न बघणे, याला म्हणायचं बिल्ड कॅसल इन द एअर. प्रत्यक्ष कृती करतात का? नाही, कृती करत नाहीत, फक्त आयडियाज असतात ज्या अनरिअलिस्टिक असतात, म्हणजे त्या पुढे मागे शक्य होतील नाही, माहिती नाही. ठीक आहे, बिल्ड कॅसल इन द एअर. कॉल ऑन. कॉल ऑन दॅट मीन्स पे अ व्हिजिट. एखाद्या ठिकाणी जाणे. आपण कॉल ऑन डॉक्टर वगैरे ऐकलेले असतात शब्द, म्हणजे हे व्हिजिट करतात आपल्या इथे. ओके, सो कॉल ऑन मीन्स पे अ व्हिजिट. ओके, एक व्हिजिट करायची पण ती पेड असेल. नेक्स्ट कॉल द शॉट्स. कॉल द शॉट्स दॅट मीन्स टू बी इन कंट्रोल, टू बी द पर्सन इन चार्ज. ओके,
म्हणजेच काय, आता हा जो शॉट आहे, जो आपण शॉट मारणार आहे, तो आता माझ्या ताब्यात आहे या अर्थाने. ओके, आय विल कॉल द शॉट्स. दॅट मीन्स आता मी ठरवणार काय करायचं. ठीक आहे, त्याला म्हणायचं कॉल द शॉट्स. नेक्स्ट आहे कॅरी द डे, विन अ विक्ट्री. विन अ विक्ट्री, एखाद्याने आजचा, आपण म्हणतो ना आजचा दिवस त्याचा होता, आज त्याने तो जिंकला. ठीक आहे, आज त्याचा दिवस होता असा म्हटल्यासारखं हे लक्षात ठेवा. कॅरी द डे याचाच अर्थ काय, आजचा दिवस त्याचा होता, त्याने तो जिंकला. एखादा दिवस असा असतो की फक्त त्या दिवशी त्या व्यक्तीचीच चर्चा होते. ओके, तर ती व्यक्ती जिंकलेली असते. अशा अर्थाने हा कॅरी द डे ही एक फ्रेज आहे, ती लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे कॅच रेड हँडेड. ओके, आता कॅच रेड हँडेड आपल्याला माहिती आहे रंगे हात पकडणं. रंगे हात पकडणं म्हणजेच काय, टू कॅच समवन डुईंग समथिंग इलिगल. एखादी गोष्ट इलिगली करताना आपण त्या प्रूफ सहित त्यांना पकडलेलं असेल, एखाद्या क्रिमिनलला किंवा कोणालाही, तर त्याला म्हणायचं असतं कॅच रेड हँडेड. ओके, आता एक हिंट आहे, ती म्हणजे रेड या शब्दावरून शक्यतो काहीतरी डेंजर आहे, क्रिमिनल आहे, वॉर्निंग आहे या अर्थाने शब्द असतात. फक्त एक एक्सेप्शन आहे, ते म्हणजे एक्सेप्शन कुठली म्हण आहे बघा, इट वॉज अ रेड डे फॉर मी. ओके, रेड डे असं म्हटलं तर तुम्हाला असं वाटू शकतं की अरे आजचा दिवस मे बी धोकादायक झालेला असेल का, पण नाही. रेड डे दॅट मीन्स अ व्हेरी स्पेशल डे. ओके, ही एक म्हण लक्षात ठेवा, लिहून घ्या तुम्ही, कारण ही म्हण थोडी वेगळी आहे. कलरच्या बाबतीत रेड म्हणजे प्रत्येक वेळी डेंजर, वॉर्निंग साईन नाही आहे. रेड डे ही फक्त एक एक्सेप्शनल म्हण आहे, ती तेवढी लक्षात ठेवा. पुढचं बघूयात, चार्ली हॉर्स दॅट मीन्स क्रॅम्प. आपल्याला पायाचा गोळावर चढतो किंवा पायामध्ये काहीतरी दुखतं पटकन, त्यावेळेस आपण म्हणू शकतो आय हॅव अ चार्ली हॉर्स, म्हणजे मला दुखत आहे, माझ्या पायात आज गोळा चढलेला आहे अशा अर्थाने. चार्ली हॉर्स, इथे तुम्ही लक्षात ठेवा की घोडा दौडतो, त्याची धावपळ, घोडदौड सुरू असते, पळापळ सुरू असते, आणि आज त्याला क्रॅम्प आलेला आहे, त्याच्यामुळे आज तो चालू शकत नाही. ठीक आहे, सो चार्ली हॉर्स असं म्हणू शकतो. चिक बाय जॉल. आता ह्या शब्दाचा अर्थ समजण्यासाठी एक गोष्ट सांगते, ती म्हणजे जॉलचा अर्थ काय असतो. जॉल म्हणजे काय असतं, आपले चीक बोन्स आणि गाल यांच्यामध्ये जी स्किन असते ना, ही अशी, त्याला ॲक्च्युली जॉल म्हणतात. आणि ज्यांची ही जॉ लाईन आणि गाल एकदम असे जवळजवळ आहेत, खूप चबी चबी आहेत ती लोक, तर आपण त्यांना म्हणू शकतो चिक बाय जॉल. दॅट मीन्स व्हेरी क्लोज टुगेदर. म्हणजे त्याच्यात डिफरन्शिएटच करू शकत नाहीये की गाल कोणते आणि ती जॉ लाईन कोणती. ओके, हे जास्त करून आहे ना, अगदीच तुम्हाला फार व्हिज्युअलाइज करायचं असेल तर जे पिग्ज असतात ना, जे ॲक्च्युली त्यांना ज्यांना पाळलं जातं ते पिग्ज असतात ना, ते असतात बघा तसे, त्यांचे जॉल म्हणतात त्याला. गाल असे खाली लोंबलेले असतात ना, त्याला म्हणायचं जॉल. ओके, सो चिक बाय जॉल, व्हेरी क्लोज टुगेदर. ओके, व्हेरी क्लोज टुगेदर याच्यासाठी आणखीन एक म्हण आहे, ती म्हणजे हँड इन ग्लो. हँड इन ग्लोव. ओके, आता ग्लव्ज आपण वापरतो, त्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता की हात आणि ग्लव्ज हे एकमेकांशी खूप जवळ असतात. आणखीन एक सिमिलर म्हण आहे याच्याशी, ती म्हणजे बाय द स्किन ऑफ वन्स टीथ. ओके, ही आणखीन एक म्हण लिहून घ्या, ती म्हणजे एखाद्याच्या खूप जवळ असणं किंवा अगदी थोडक्यात असं हे असतात. या कमी अंतराच्या खूप जवळ एकमेकांना चिटकून आहेत अशा अर्थाने या 3 म्हणी आपण बघितलेल्या आहेत. पहिली जी होती ती म्हणजे चिक बाय जॉल, सेकंड आहे बाय द स्किन ऑफ वन्स टीथ, आणि इथे जे थर्ड आहे ती म्हणजे हँड इन ग्लो. तुम्हाला एकाच म्हणीवरून 3 समानार्थी म्हणी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. इडम्स अँड फ्रेजेसचे सुद्धा सिनॉनिम्स असतात. नेक्स्ट आहे डाईड इन हार्नेस. ओके, डाईड इन हार्नेस, डाईड व्हाईल वर्किंग. ओके, म्हणजे कामावर असताना एखाद्याचा मृत्यू झाला तर आपण त्याला म्हणू शकतो डाईड इन हार्नेस. आता हे हार्नेस जे आहे हे कामगार लोक वगैरे वापरत असतात, बरोबर, उंचावरून चढताना वगैरे, म्हणजे त्यांचं काम चालू असताना मृत्यू झालेला असतो. ओके, दे वर ऑन ड्युटी. नेक्स्ट आहे डॉंकीज इयर्स, अ लॉंग टाईम. ओके, आता हे डॉंकीज इयर्स म्हणजे वेळ संपत नाही, खूप जास्त वेळ लागलेला असतो, त्यावेळेस म्हणतात डॉंकीज इयर्स. आता आपल्याकडे ना स्नेल आणि डॉंकी हे असे 2 प्राणी आहेत ज्यांना आपण स्लो या किंवा टॉर्टॉईज. ठीक आहे, टॉर्टॉईज. तर तुम्हाला हे प्राणी जिथे येतात तिथे काहीतरी स्लो, संथ गतीने चालू झालेलं असेल अशा अर्थाने हे असतं, एवढं लक्षात ठेवा. सो डॉंकीज इयर्स आहे, स्नेल्स इयर्स किंवा मग टॉर्टॉईज इयर्स असं काही आलं तर सरळ तो ऑप्शन चूक ठेवायचा, कारण ओरिजिनल आपली इडम काय आहे, डॉंकीज इयर्स. हा शब्दच इथेच, हा शब्द आला पाहिजे, दुसरं काही आलं नाही पाहिजे. ठीक आहे, अ लॉंग टाईम, खूप वेळ झालं असं. ठीक आहे, नेक्स्ट आहे ड्रॅग वन्स फीट. ड्रॅग वन्स फीट, बी रिलक्टंट टू ॲक्ट.
म्हणजे पाय खरडत चालणे म्हणतो ना आपण, एखाद्या ठिकाणी जायचं पण इच्छा नाहीये, पण आपल्याला एखाद्या गोष्टीला विरोध करायचा आहे, ऐकायचं नाहीये, त्यावेळेस आपण म्हणतो ड्रॅग वन्स फीट. म्हणजे शक्यतो इच्छा नसताना एखादी गोष्ट करणे किंवा तयारी न दाखवणे करण्यासाठी, कुठलीही कृती करण्यासाठी तयारी न दाखवणे, याचा अर्थ असू शकतो बी रिलक्टंट टू ॲक्ट. कृती करण्यासाठी नकार देणे. नेक्स्ट आहे ड्राईव्ह समवन अप द वॉल. ड्राईव्ह समवन अप द वॉल याचा अर्थ असतो मेक समवन व्हेरी इरिटेटेड ऑर अँग्री. एखाद्याला खूप रागाला घालवायचं की तो असा एकदम चिडून कुठेतरी निघून जातो. ठीक आहे, त्या अर्थाने आपण म्हणूयात ड्राईव्ह समवन अप द वॉल म्हणजेच काय, एखाद्याला खूप रागाला घालवणे. नेक्स्ट आहे ड्रॉप नेम्स. नेम फेमस पीपल टू इम्प्रेस अदर्स. आपल्याकडे बऱ्याच जणांना ही सवय असते, दे ड्रॉप नेम्स वाईल हॅव्हिंग अ कॉन्व्हर्सेशन. म्हणजेच काय, ते फार फेमस, तुला माहिती आहे का, माझी ह्याच्याशी ओळख आहे, तुला माहिती आहे का, तो माझा ओळखीचा आहे, तो माझा रिलेटिव्ह आहे, असं आपण खूप बढाया मारण्यासाठी आहे ना फेमस व्यक्तींची नावं वापरतो. ठीक आहे, बढाया मारताना ह्या गोष्टींचा वापर होतो ड्रॉप नेम्स. आता ड्रॉप नेम म्हणजे नाव टाकून देणं नाही, तर संभाषणात ती नावं घालणं, टाकणं, या अर्थाने ड्रॉप नेम्स. नेक्स्ट आहे डाऊन इन द डम्प्स. याचं मिनिंग काय आहे, सॅड अँड डिप्रेस्ड. आता डम्प्स म्हणजे ॲक्च्युली कचरा किंवा अडगळ अशा अर्थाने, आणि खूप त्याच्यात खोल गेलेला आहे, म्हणजे काहीतरी अनप्लेझंट सिच्युएशनमध्ये तो माणूस आहे. सॅड, डिप्रेस्ड किंवा मग अनप्लेझंट सिच्युएशन अशा अर्थाने तुम्ही डाऊन इन द डम्प्स हा वापर करू शकता. नेक्स्ट आहे एल्बो ग्रीज. एल्बो ग्रीज, अ लॉट ऑफ फिजिकल एफर्ट्स. आता हे लक्षात ठेवण्यासाठी एक गोष्ट काम करा, एल्बो ग्रीज. आता जे एल्बो क्रॉलिंग असतं ना, आपले जे आर्मीचे जवान करतात एल्बो क्रॉल, ठीक आहे, याचा अर्थ ते खूप कष्ट घेतात, ते खूप मेहनतीचं काम आहे. सो एल्बो ग्रीज दॅट मीन्स अ फिजिकल वर्क विच नीड्स अ लॉट ऑफ एफर्ट. ठीक आहे. नेक्स्ट आहे एल्बो रूम. आता हे मुद्दा मी एल्बोनी 2 सुरू होणारे घेतलेले आहेत, लक्षात राहावे, कन्फ्युजन नको. कारण एल्बो ग्रीस आणि एल्बो रूम कसा डिफरन्स आहे बघा. एल्बो रूम म्हणजे काय, फ्रीडम टू डू व्हॉट वन वॉन्ट्स. अशी तुमची एक जागा, असं तुमच्यासाठी एक फक्त तुमचं ठिकाण जिथे तुम्ही स्वतः आहात, कोणत्याही फिल्टरशिवाय, कोणत्याही रिस्ट्रिक्शनशिवाय तुम्ही ओरिजिनल जे आहात ते तुम्हाला वागण्याचं स्वातंत्र्य मिळतं. अशा ठिकाणी तुमच्या हक्काची जागा, तुमच्यासाठीचा तुमचा हक्काचा कप्पा, दॅट मीन्स एल्बो रूम. मग तो छोटासा जरी असेल तरी चालेल, पण ती पर्सनल स्पेस असते तुमची. ओके, दॅट इज युअर एल्बो रूम. ओके, नेक्स्ट आहे एव्हरी डॉग हॅज हिज डे. हर कुत्ते का दिन आएगा. ॲक्च्युली ही म्हण आपण ऐकलेली असते बॉलिवूड मूवीजमध्ये वगैरे, तीच म्हण आहे ही. एव्हरी वन हॅज गुड लक ऑर सक्सेस ॲट पॉईंट ऑफ टाईम इन देअर लाईव्स. ही म्हण आता पिक्चरमध्ये वगैरे थोडीशी निगेटिव्ह वाटते वाचताना, ऐकताना, पण ॲक्च्युली एव्हरी डॉग हॅज हिज डे म्हणजे एखाद्या ॲव्हरेज पर्सनचा सुद्धा एखादा दिवस चांगला येऊ शकतो, आणि तो डिझर्व करणारा असतो. ठीक आहे, एखाद्याला गुड लक किंवा सक्सेस मिळू शकतो, ॲव्हरेज व्यक्तीला सुद्धा ते मिळेलच. फेस द म्युझिक. आता फेस द म्युझिक याचाच अर्थ गेट पनिश्ड, टू बेअर द कॉन्सिक्वेन्सेस. जे काही परिणाम होतात ते फेस करायचे. ठीक आहे, तुम्ही एखादं कॉम्पोजिशन बनवलेलं आहे, ते जे म्युझिक तुम्ही क्रिएट केलं आहे, आता त्याला तुम्हाला फेस करावं लागेल. ते चांगलं झालं असेल, नाही, जे काही त्याचे कॉन्सिक्वेन्सेस असतील ते आता तुम्हाला स्वतःला फेस करावे लागतील. नेक्स्ट आहे फॉल बॅक ऑन. फॉल बॅक ऑन, रिसॉर्ट टू समथिंग और सीक सपोर्ट आउट ऑफ नेसेसिटी. फॉल बॅक ऑन म्हणजे एखाद्याच्या मागे आपण विनंती करणे. ठीक आहे, म्हणजे गरज आहे तर आता आम्हाला मदत करा, गरज आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे. गरजेपोटी आपण एखाद्याकडे मदत मागणे, दॅट मीन्स फॉल बॅक ऑन समवन. नेक्स्ट आहे फेदर इन वन्स कॅप. मानाचा तुरा, असं तुम्ही लक्षात ठेवा, मानाचा तुरा हे आहे फेदर इन वन्स कॅप. न्यू ॲडिशनल डिस्टिंक्शन ऑर अचीवमेंट. न्यू डिस्टिंक्शन किंवा न्यू अचीवमेंट, आत्तापर्यंत त्या व्यक्तीने काहीतरी अचीव केलेलं आहे, सक्सेसफुल झालेलं आहे, आणि त्यात आणखीन काहीतरी ॲडिशनल गोष्टसुद्धा, अचीवमेंटसुद्धा ॲड झालेली आहे. या अर्थाने आपण म्हणतो फेदर इन वन्स कॅप. कॅप शब्द आहे, इथे हॅट वगैरे वापरू नका. ठीक आहे, फेदर इन वन्स कॅप. नेक्स्ट आहे फेडअप. आपण हा शब्द बऱ्याच वेळा ऐकलेला असतो. फेडअप म्हणजे त्रस्त झालेले असणे, एखाद्या गोष्टीमुळे वैतागलेले असणे. ठीक आहे, त्यावेळेस आपण आय एम फेडअप विथ समथिंग असं म्हणतो, वैतागणे या अर्थाने हा शब्द आहे. अनॉइड.
नेक्स्ट आहे फ्लाय इन टू अ रेज किंवा मग फ्लाय इन टू अ पॅशन. टू बिकम एक्स्ट्रीमली अँग्री, तावातावात निघून जातो वगैरे हे तुम्ही शब्द ऐकले असतील मराठीत. सो फ्लाय इन टू अ रेज म्हणजे एकदम वेगाने आणि एकदम रागाने निघून जाणं. ठीक आहे, त्याला म्हणायचं टू बिकम एक्स्ट्रीमली अँग्री. इथं फ्लाय म्हणजे उडणे नाही, तर ॲक्च्युली इतक्या फास्ट निघून गेलं की ते उडण्यासारखंच वाटलं, अशा अर्थाने गायब होणे लगेचच. नेक्स्ट आहे फॉर गुड, परमनंटली. आता हे फॉर गुड म्हणजे चांगल्यासाठी इतकंच न म्हणता परमनंटली हा शब्द लक्षात ठेवा. थोडी वेगळी म्हण आहे, ही पण आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवावी लागेल. अशा इडियम्स अँड फ्रेजेस मी ॲक्च्युली इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्या तुम्हाला लक्षात राहत नाहीत पटकन. ज्या काही वेगळ्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत त्याची सुद्धा आपली रिव्हिजन होऊन जाईल. नेक्स्ट आहे गेट द बॉल रोलिंग. दॅट मीन्स टू स्टार्ट डुईंग समथिंग. म्हणजे बॉल आहे एकाच जागी पडून राहिलेला आहे, पण त्याला जर तुम्ही काहीतरी धक्का दिलात, त्याला चालू ठेवलं, तर ती कृती, ती ॲक्शन पुढे कंटिन्यू होईल. सो चालू तरी करा, या अर्थाने गेट द बॉल रोलिंग. आता तुम्हाला जर वोकॅबलरीची भीती वाटत असेल तर यू शुड स्टार्ट लर्निंग वोकॅबलरी. ओके, जस्ट गेट द बॉल रोलिंग टू स्टार्ट डुईंग समथिंग. नेक्स्ट आहे गेटिंग अ न्यू लीज ऑफ लाईफ. ओके, न्यू लीज ऑफ लाईफ म्हणजे अ चान्स टू कंटिन्यू लिव्हिंग ऑर टू बिकम सक्सेसफुल और पॉप्युलर अगेन. अगेन हा शब्द आपल्यासाठी कीवर्ड असणार आहे. इथे आपल्याला न्यू लीज हा शब्द पण महत्त्वाचा आहे आणि अगेन हे दोन शब्द आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. का? एखाद्याला नवीन सुरुवात मिळणे, एखाद्याच्या आयुष्याची काहीतरी सेटबॅक झालेला असेल आणि त्या सेटबॅक नंतर एखादे नवीन उभारी घेणे, नवी उभारी या अर्थाने ही म्हण वापरलेली आहे. आपण अशाच पद्धतीची एक सिमिलर म्हण पण वापरत असतो, ती म्हणजे टर्न अ न्यू लीफ. ठीक आहे, याची ही म्हण सुद्धा आपण ॲक्च्युली वनरक्षकच्या एक्झामची जे काही PYQ बघितलेलं त्यात बघितली होती. टर्न अ न्यू लीफ म्हणजे याचा अर्थ काय आहे? नवीन उभारी मिळणे किंवा नवी पालवी फुटणे. मी तुम्हाला तिथे नवी पालवी या अर्थाने लक्षात ठेवा सांगितलं होतं. टर्न अ न्यू लीफ. ओके, तुम्हाला या दोन म्हणी लक्षात ठेवावे लागतील. नेक्स्ट आहे गेट ऑन समबडीज नर्व्स टू बी इरिटंट. ओके, एखाद्याला खूप त्रास देणं. इथे तुम्ही दुसऱ्यांना त्रास देत आहात. ओके, सो समबडीज नर्व्स, दुसऱ्याला त्रास देणं, इरिटेट करणं या अर्थाने ही म्हण आहे. नेक्स्ट आहे गिव्ह मी अ हँड विथ. गिव्ह मी अ हँड विथ दॅट मीन्स हेल्प मी विथ. इथे लक्षात ठेवा तुम्ही हातभार लावणे. ओके, आपण एखाद्याला मदत करतो या अर्थाने काय आपण मराठीत काय म्हण वापरतो? हातभार लावणे. सो अशाच इडियम्स अँड फ्रेजेस असतात ज्या आपल्याला माहितीतल्या असतात, फक्त आपल्याला समजत नाही. ऐनवेळी ऑप्शन समोर आल्यानंतर थोडंसं कन्फ्युजन होतं. यात काही वेगळं नाही आहे. गिव्ह मी अ हँड विथ समथिंग म्हणजे मला या कामात मदत कर, हेल्प मी विथ धिस थिंग. नेक्स्ट आहे गिव्ह समवन द कोल्ड शोल्डर. कोल्ड शोल्डर म्हणजे एखाद्याला, हा कोल्ड शब्द महत्त्वाचा आहे, एखाद्याला आहे ना मुद्दामून इग्नोर करणं, अवॉइड करणं. ठीक आहे, आता आपण एखाद्याशी भांडण झालं असेल, एखाद्याशी पटत नसेल, समोरून गेली तरी ती व्यक्ती आपण फार काही रिॲक्शन देत नाही, इग्नोर करतो आपण, मुद्दाम इग्नोर करतो या ठिकाणी. नेक्स्ट आहे गो अगेन्स्ट द ग्रेन. गो अगेन्स्ट द ग्रेन, समथिंग इन कॉन्फ्लिक्ट विथ वन्स व्हॅल्यू सिस्टीम. एखाद्याची काही तत्त्व ठरलेली असतात, एखाद्याची काही व्हॅल्यू सिस्टीम असते, ती तत्त्व ठरलेली असताना त्याच्या विरोधात जाणे म्हणजे काही रूढी परंपरा असतात, त्या रूढी परंपरांच्या विरोधात जाणे या अर्थाने गो अगेन्स्ट ग्रेन असं वापरू शकतो. बंड करून उठणे या अर्थाने सुद्धा ही म्हण तुम्हाला सिमिलर होऊ शकते. नेक्स्ट आहे हेल अँड हार्टी. आता हेल अँड हार्टी या शब्दावरून हे काहीतरी निगेटिव्ह आहे का बाबा असं वाटू शकतं हेल शब्दाचं, पण ह्या म्हणीचा अर्थ पूर्ण वेगळा आहे. स्ट्रॉंग अँड हेल्दी असा त्याचा अर्थ होतो. एखादा चुस्त तंदुरुस्त किंवा एकदम फिट अँड फाईन या अर्थाने सुद्धा आपण याला म्हणू शकतो. हेल अँड हार्टी दॅट मीन्स फिट अँड फाईन. नेक्स्ट आहे हँड इन ग्लो. ॲक्च्युली मघाशीच आपण ही म्हण बघितली या अर्थाची. हँड इन ग्लो म्हणजे काय? इन क्लोज असोसिएशन विथ समवन. आणि मघाशी आपण काय बघितलं होतं? चिक बाय जॉल, बरोबर. सो एखाद्याशी खूप जवळीक असणं, जवळीक या अर्थाने आपण म्हणतो हँड इन ग्लो. दे आर व्हेरी क्लोज टुगेदर. नेक्स्ट हँग अप वन्स बूट्स. टेक रिटायरमेंट फ्रॉम अ स्पोर्ट्स. आता स्पोर्ट्समधून रिटायरमेंट घेणं म्हणजे आता त्याचे जे काही बूट्स होते स्पोर्ट्सचे वापरलेले ते आता त्यांनी कुठेतरी लटकवून ठेवलेले आहेत. सो हँग अप वन्स बूट्स म्हणजे एखाद्याने संन्यास घेणं या अर्थाने तुम्ही ही म्हण वापरू शकता. हँग अप वन्स
बूट्स. ओके, इथे शूज शब्द नाही आहे, बूट्स हा शब्द आहे आणि हा असाच वापरायचा आहे आपल्याला. ओके, या अशा म्हणी तुम्ही फक्त पाठ करताना काय करा, जे दिलेलं आहे तेच करायचं. आता इथे मी बूट्सच्या ऐवजी जर शूज शब्द वापरला ऑप्शनमध्ये, तर तो माझ्यासाठी इनकरेक्ट असेल. माझी ओरिजिनल म्हण काय असणार आहे, हँग अप वन्स बूट्स, आणि मी तेच वापरणं गरजेचं आहे. हँड इन ग्लोव म्हटलेलं आहे, सो तुम्हाला हा ग्लोव शब्द महत्त्वाचा आहे. हेल अँड हार्टी, हार्टीचं स्पेलिंग बघा. तुम्हाला हे फक्त म्हणी तुम्हाला ऐकण्यासाठी, माहितीसाठी, अर्थांसाठी नाहीत करायच्या. तर तुम्हाला कधी फिल इन द ब्लँक्समध्ये आलं किंवा कंप्लीट द सेंटेन्समध्ये आलं, तर ही म्हण तुम्हाला लक्षात पाहिजे. ही इडियम अँड फ्रेज ॲक्च्युली काय आहे, यासाठी सुद्धा तुम्हाला एखादा प्रश्न येऊ शकतो. थोडंसं व्यवस्थित लक्ष देऊन बघा. पुढचं आहे हॅव अ फिंगर इन एव्हरी पाय. दॅट मीन्स टू बी मेडलसम. एखाद्या गोष्टीमध्ये व्यस्त असणे, सगळ्यामध्ये सगळ्यातलं थोडं थोडं काहीतरी काम चालू आहे, सगळ्याच गोष्टीमध्ये ही व्यक्ती सहभाग घेत असेल, तर आपण त्याला म्हणू शकतो हॅव अ फिंगर इन एव्हरी पाय. म्हणजे कशा तरी, कुठल्या तरी कामात व्यस्त असणे, कामात व्यस्त असणे या अर्थाने सुद्धा ही म्हण वापरली जाऊ शकते. ठीक आहे, आपण व्यस्त असणे यासाठी सुद्धा काही म्हणी बघितलेल्या आहेत आपल्या आधीच्या लेक्चरमध्ये. स्वॅम्प्ड विथ असं पण आपण म्हटलं होतं, स्वॅम्प्ड विथ किंवा मग लोडेड विथ वर्क, हे सुद्धा आपण शब्द बघितलेले होते. याच्याशी सिमिलर आपल्याकडे इडम किंवा फ्रेज काय आहे, हॅव अ फिंगर इन एव्हरी पाय. प्रत्येक गोष्टीत थोडं 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 योगदान चालू आहे, व्यस्त आहे. नेक्स्ट, हॅव वन्स हँड्स फुल, टू बी व्हेरी बिझी. सिमिलर अर्थाचे दोन्हीही म्हणी इथे वापरलेले आहेत. हॅव वन्स हँड्स फुल म्हणजे माझ्याकडे आता सगळं आहे असं नाही, तर माझ्याकडे करण्यासाठी आता खूप काही आहे, या अर्थाने हे आहे हँड्स फुल. म्हणजे आता माझ्याकडे इतकं काम झालेलं आहे की मी नवीन ॲडिशनल काहीही काम आता मला झेपणार नाही. आय हॅव हँड्स फुल, सो आय एम व्हेरी बिझी, अशा अर्थाने हे वापरू शकतो. नेक्स्ट आहे हॅविंग अ सॉफ्ट स्पॉट फॉर. आता सॉफ्ट स्पॉट हा शब्द आपल्याला माहिती असतो, एखाद्याबद्दल सॉफ्ट स्पॉट आहे असं आपण म्हणतो सुद्धा. दॅट मीन्स टू लाईक समवन अ लॉट. एखाद्याबद्दल आपण आवडीने एखादी गोष्ट करतो, प्रेमाने गोष्ट करतो. सो टू फेवर समवन, दॅट मीन्स हॅविंग अ सॉफ्ट स्पॉट फॉर. नेक्स्ट आहे इन ॲपल पाय ऑर्डर, दॅट मीन्स इन परफेक्ट ऑर्डर. ओके, ही जी ॲपल पाय ऑर्डर आहे याचा अर्थ काय, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, सुरळीत चाललेलं आहे, या अर्थाने म्हटलेलं आहे इन परफेक्ट ऑर्डर. ॲपलच्या जागी ॲपल हाच शब्द लक्षात आला पाहिजे. ॲपल पाय हा शब्द तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. नेक्स्ट, इन ब्लॅक अँड व्हाईट, दॅट मीन्स इन रायटिंग. मला लिखित स्वरूपात दे. ओके, आता जनरली काय असतं, आपण कधी कधी कस्टमर केअरला वगैरे फोन लावतो, किंवा आपण ॲक्च्युली हे केलं पाहिजे आता तुम्ही सगळ्यांनी. एखादी एक गोष्ट आपल्याला फक्त तोंडी सांगितलेली असेल, तर आपण त्याला काय म्हणतो की मला ही गोष्ट रायटिंगमध्ये दे, मला लिहून दे. म्हणजेच काय, व्हाईट पेपरवरती मला ब्लॅक पेनने लिहून दे असं म्हटलेलं आहे. ओके, सो मी मगाशी एक एक्झाम्पल देत होते, ते म्हणजे की आपण एखाद्याला आपली कंप्लेंट रेज केलेली आहे, बरोबर. आपण एखाद्याकडे कस्टमर केअरकडे किंवा कुणाकडेही आपण कंप्लेंट दिलेली आहे आणि त्यांनी आपल्याला काहीतरी सोल्युशन सांगितलं, तर आपण त्याला म्हणू शकतो व्हॉट एव्हर यू आर टॉकिंग अबाउट, जस्ट गिव्ह मी इन ब्लॅक अँड व्हाईट. ओके, याचा अर्थ मला तू जे काही बोलत आहे ते लिहून दे, असं आपण त्याला म्हणतो. नेक्स्ट आहे इन कोल्ड ब्लड, अँग्रीली, क्रुएली. आता इथे कोल्ड शब्दाने सगळं शांत डोक्याने, थंड असं वाटतं, पण ॲक्च्युली हे अँग्रीली किंवा क्रुएली आहे. ओके, यासाठी ॲक्च्युली ते मर्डर्स वगैरे किंवा क्रिमिनल्स असतात ना, ते लोक हे कोल्ड ब्लडेड वगैरे हा शब्द तुम्ही तिथे ऐकलेला असेल. ओके, सो हे वाटतं शांत डोक्याने केलेलं आहे, पण त्याच्यामागे द्वेष असतो, राग असतो, या अर्थाने ही म्हण आहे इन कोल्ड ब्लड. ही म्हण ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर थोडी वेगळी वाटते, पण अर्थ त्याचा अँग्री हा आहे. कोल्ड म्हणजे शांत, थंड असं घेऊ नका. नेक्स्ट आहे इन द लाँग रन, इव्हेंच्युअली, अल्टिमेटली. याच्यासाठी मराठीत प्रॉपर शब्द आहे तो म्हणजे सरते शेवटी. सरते शेवटी ॲक्सेप्टन्स मिळालं, या अर्थाने इन द लाँग रन दे गॉट ॲक्सेप्टन्स असं म्हणू शकतो आपण. इन द लाँग रन म्हणजे सगळं जे काही झालं त्यानंतर आता शेवटी, सरते शेवटी. नेक्स्ट आहे इन द सूप, टू बी इन ट्रबल. ओके, इन द सूप, टू बी इन ट्रबल. डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये काहीतरी अशी सिच्युएशन ज्याच्यामधून आता तुम्हाला एस्केप शक्य नाही. ठीक आहे, अवघड झालेलं आहे आता, नो एस्केप. आता आपल्याकडे काहीही सोल्युशन नाही. सो नो सोल्युशन, नो एस्केप, दॅट मीन्स इन द सूप. ओके, आय ॲम कॉट इन द सूप असं आपण म्हणू शकतो, किंवा आय एम इन द सूप राईट नाव. याचा अर्थ सध्या मी खूप त्रासात आहे, ट्रबलमध्ये आहे. नेक्स्ट आहे इन्स अँड आउट्स, दॅट मीन्स फुल डिटेल्स ऑर डिस्क्रिप्शन ऑफ समथिंग.
जर मला कोणी विचारलं सदाशिव पेठेत हे कुठे आहे, तर मी सांगू शकते बिकॉज आय नो इन्स अँड आउट्स ऑफ सदाशिव पेठ, असं आपण म्हणू शकतो. इन्स अँड आउट्स म्हणजे त्याच्यासाठी आणखीन एक शब्द आहे तो म्हणजे प्रोज अँड कॉन्स. आता ही थोडीशी सिमिलर म्हण आहे, याच अर्थाची सिमिलर आहेच अगदी असं नाही, थोडाफार ह्या दोघांमध्ये साम्य आहे. प्रोज अँड कॉन्स म्हणजे एखाद्या गोष्टीची सगळी माहिती असणं, त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह गोष्टीसुद्धा माहिती असणं आणि निगेटिव्ह गोष्टीसुद्धा माहिती असणं, या अर्थाने ही एक सिमिलर म्हण असू शकते. पुढचं आहे जम्प द गन. जम्प द गन दॅट मीन्स स्टार्ट समथिंग टू सून ऑर ॲक्ट हॅस्टिली. घाईघाईत एखादी गोष्ट करणं. ठीक आहे, जम्प द गन. आता गन चालवायची असेल तर थोडं पेशंटली व्यवस्थित नेम धरून वगैरे चालवावी लागते. अगदीच त्याच्यावरती जम्प केलं, तुटून पडलो आणि लगेच चालवली असं होत नाही. तर जम्प द गन दॅट मीन्स स्टार्ट समथिंग हॅस्टिली. घाईघाईने किंवा विदाऊट एनी प्लॅनिंग एखादी गोष्ट करणे. नेक्स्ट आहे कीप इन टच, टू मेंटेन कॉन्टॅक्ट विथ अदर पर्सन. आपण हे सर्रास सगळ्यांना म्हणत असतो, कीप इन टच, बी इन टच, याचाच अर्थ संपर्क ठेवा. आता आपण ही फ्रेज बघूयात, कीप अप अपिअरन्सेस. ओके, अपिअरन्स म्हणजे काय, बाहेरून जे आपण दिसतो ते. ठीक आहे, म्हणजे बाह्य दिसणं जे असतं, आउटर अपिअरन्स वगैरे आपण म्हणतो, सो ते दिसत आहे ते. ठीक आहे, सो कीप अप अपिअरन्सेस, आपलं दिसणं व्यवस्थित ठेवणं. याचा ॲक्च्युली अर्थ काय असतो, टू प्रिटेंड टू बी हॅपियर ऑर रिचर सो ॲज टू कन्सील द रिअल सिच्युएशन. कन्सील म्हणजे काय, लपवणे किंवा मग कव्हरअप करणे अशा अर्थाने. म्हणजेच आपली रिअल सिच्युएशन काय चालू आहे, आपल्या आयुष्यात सध्या काय चालू आहे हे कळू न देता प्रिटेंड करायचं की सगळं छानच आहे, सगळं रिचच चालू आहे असं. ओके, सो ह्याला म्हणायचं कीप अप अपिअरन्सेस. ॲक्च्युली व्होकॅब्लरीचा जो पार्ट असतो तो आपल्याला फार असा शिकवून किंवा त्यामध्ये फार डिटेल्स काही सांगण्यासारखे नसतात. जर ऑप्शन्स असतील तर ऑप्शन एलिमिनेशन वगैरे कसं करायचं, गेस कसं करायचं हे आपण बघू शकतो. पण आता आपल्याला फक्त रिव्हिजन करायची आहे, पटपट पटपट आपल्याला भरपूर शब्द कव्हर करायचे आहेत, त्यामुळे आपण या पद्धतीचे लेक्चर्स कंडक्ट करत आहोत. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता बघायचा आहे, इंग्लिशच्या कोणत्या टॉपिकची तुम्हाला आता रिव्हिजन करायची आहे फास्ट ट्रॅकमध्ये ते सांगा. आणि जर तुमची डिमांड असेल तर तुम्हाला लाँग व्हिडिओजसुद्धा प्रोव्हाइड केले जातील. फक्त तुम्ही तसं मला कमेंट करून कळवा की तुमची ॲक्च्युली डिमांड काय आहे इंग्लिश सब्जेक्टची तयारी करण्यासाठी. आपले जे रेग्युलर लेक्चर्स असतात ते मात्र आपल्या चॅनलवर चालू राहतील. आपण आता उद्याच्या लेक्चरमध्ये भेटूयात. थँक्यू.